आता डक्टिलिटी. You have ever gone to a goldsmith shop. You have seen that the goldsmith making a wire gold or silver. When a metal is pulled throughout a hole, wire is formed. This property is called as ductility. आता डक्टिलिटी म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या सोनाराच्या दुकानामध्ये गेला असाल तेव्हा तुम्ही त्या सोनाराला बघितले असेल की तो गोल्ड किंवा सिल्वरची एक शीट घेतो आणि एका होलमधून त्याला आरपार करतो. त्या आरपार केल्यामुळे एक वायर तयार होते. त्या वायर तयार होण्याच्या पद्धतीलाच डक्टिलिटी असे म्हणतात. मेलेबिलिटी. टेक अ आयरन नेल, प्लेस ऑन द प्लॅटफॉर्म अँड कीप द हार्मिंग इट. आता एक खिळा घ्या म्हणते, त्या खिळ्याच्या टोकावर ठोकत राहा हतोडीने. आफ्टर सम टाईम यू विल थिन अ शीट ऑफ फॉर्मिंग. म्हणजे ठोकल्यानंतर तुम्हाला पत्रा तयार झालेला दिसेल, म्हणजेच तो खिळा चपटा झालेला दिसेल. त्यालाच आपण मेटाबिलिटी ऑफ द मेटल असे म्हणतो. क्लिअर. कंडक्शन ऑफ हीट. टेक अ कॉपर प्लेट, फिक्स अ सम वॅक्स ऑन इट्स एंड अँड हीट अदर एंड ऑफ द ऑब्झर्व, देन हॅपन इट डिस्कस द टीचर्स. म्हणजे कॉपरची प्लेट घ्या म्हणते, त्याच्यावर एक मेन लावा, त्याच्या एका साईडला मेन लावा आणि एका साईडला त्याला गरम करा. तर काय होईल? तुम्हाला तर माहीतच आहे की मेटल्स हे इलेक्ट्रिसिटीचे आणि हीटचे गुड कंडक्टर असतात. म्हणजेच मेटलला इलेक्ट्रिसिटीपाशी जोडलं तर त्याच्यामधून करंट वाहतो आणि त्याच्यामध्ये जर आपण हीट टाकली तर त्या हीटचा पण फ्लो होतो. म्हणजेच थोडक्यात काय होईल तर ते मेन पूर्ण विघडून जाईल, कारण त्याच्यामध्ये आपण हीट टाकणार तर ते पूर्ण विरघळून जाईल, कारण हीट इज अ गुड कंडक्टर ऑफ द मेटल्स. नंबर 7. कंडक्शन ऑफ द इलेक्ट्रिसिटी. विच मेटल कॅन यूज टू मेक इलेक्ट्रिक वायर्स. मेटल्स आर गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. मी पहिलेही सांगितलं की मेटल्स आर गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. ठीक आहे. मेटल्समधून नेहमी उष्णता आणि इलेक्ट्रिसिटी हे वाहून जाते. द लीड इज ॲन एक्सेप्शन, इज आयदर गुड कंडक्टर ऑफ हीट और नॉर गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. म्हणजे काच हे फक्त असे आहे की ज्यामध्ये उष्णता आणि इलेक्ट्रिसिटी हे वाहत नाही. बाकी मेटल्समध्ये तर उष्णता आणि इलेक्ट्रिसिटी हमखास वाहते. आता डेन्सिटी म्हणजेच घनता. मेटल्स हॅव अ हाय डेन्सिटी. म्हणजे धातू नेहमी हाय डेन्सिटीचे असतात आणि याला अपवाद आहे. सोडियम, पोटॅशियम, लिथियम आर एक्सेप्शन ऑफ द लोअर डेन्सिटी